नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। एका हप्त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। नक्की हप्त्याबद्दल काय असणार आहे महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आणि योजनाच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला लवकर सुरू करूयात। कारण लाडक्या बहिणींना अपेक्षा लागून राहिली आहे की जो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे तो नेमका कधी येणार। अनेक लाडक्या बहिणींना आता महत्त्वाचे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नाबद्दल आपण चर्चा देखील करणार आहोत। त्याचबरोबर लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत देखील आपण चर्चा करणार आहोत। नक्की हप्ता केव्हा वितरित केला जाऊ शकतो, त्याची तारीख काय असू शकते, संपूर्ण डिटेलमध्ये या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर चला सुरू करूयात। लाडकी बहीण योजना नोव्हेंबर इन्स्टॉलमेंट डेट म्हणजेच नोव्हेंबरच्या हप्त्याची नवीन अपडेट या ठिकाणी आपल्याला हाती लागलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मोठी खुशखबर आनंदाची बातमी। पहा हप्त्याबद्दलची तारीख। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो पात्र महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी। महत्त्वपूर्ण बातमी अशी आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा थकीत जो हप्ता होता तो आता वितरित करण्यासाठी अखेर राज्य शासनाकडून आता मंजुरी मिळालेली आहे, मान्यता मिळालेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहितेमुळे या हप्त्याच्या वितरणाबाबत अनेक मोठे प्रश्न किंवा समस्या निर्माण झाले होते। मात्र आता यावर आता पडदा फास्ट होणार आहे आणि आता एक महत्त्वाचा निर्णय देखील यामध्ये घेण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वितरित करण्यास 8 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे। आणि आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून या संदर्भातील शासकीय निर्णय म्हणजेच आपण त्याला GR देखील म्हणतो, हा निर्गमित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये पाहूयात आपण सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती त्याला आपण SC म्हणतो आणि अनुसूचित जमाती त्याला आपण ST म्हणतो, या तिन्ही प्रवर्गांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो। त्यापैकी अनुसूचित जाती आणि प्रवर्गासाठी 263 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने आता मंजुरी दिलेली आहे। खूप म्हणजे खूप महत्त्वाची आनंदाची अपडेट या ठिकाणी पाहत आहोत आपण। या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर महिला व बाल विकास मंत्र्यांच्या माध्यमातून लवकरच हप्ता वितरित करण्याची नेमकी तारीख काय असणार आहे ती देखील आता जाहीर केली जाईल आणि जाहीर करण्यात येणार आहे। मंजूर झालेला निधी थेट लाभ हस्तांतरित म्हणजे DBT मार्फत तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट मिळणार आहे। त्याचबरोबर आपण पाहायला गेलो तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि त्यामुळे या योजनेच्या सर्व पात्र महिलांना पुढील अधिकृत घोषणाकडे लक्ष ठेवून राहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर आजचे अपडेट म्हणजे खूप महत्त्वाचे अपडेट होती। आपण सविस्तर पाहिलेलं आहे संपूर्ण लाडक्या बहिणीचे जे काय प्रश्न असतील, अजून देखील तुम्हाला प्रश्न पडले असतील तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देईल। त्याचबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना काही प्रश्न पडले होते की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार, त्याची तारीख काय असणार आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेची जी तारीख असणार आहे ती अजून देखील निश्चित झालेली नाही, परंतु लाडक्या बहीण योजनेचा जो GR असणार आहे त्याला आपण शासन निर्णय म्हणतो, तो शासन निर्णय आता प्रस्तुत झालेला आहे। म्हणजे जर शासन निर्णय एकदा आला त्यानंतर काही आठवड्याभरातच लाडक्या बहिणी योजनेच्या जे काही खाते असतील त्या बँक खात्यामध्ये आपल्याला पैसे पाहायला मिळतात। तर नक्कीच आपल्याला थोडा अजून वाट पाहायला लागू शकते, कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आता तारीख जाहीर होणार आहे आणि तारीख जाहीर झाल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच खात्यावरती मिळणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम।